सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रणजित उर्फ इंगो सेठजी चावरे स्मृती प्रित्यर्थ स्वाभिमान महोत्सव 2025चे आयोजन. स्वाभिमान महोत्सव 2025 अंतर्गत राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान दसरा मैदान बडनेरा रोड अमरावती येथे भव्य आयोजन. स्वाभिमान महोत्सव 2025 दमदार आमदार चषक अंतर्गत दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 अंतर्गत अमरावती क्रीडानगरीत युवा स्वाभिमान पार्टी, सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन स्वाभिमान महोत्सव 2025 पर्व पहिले अंतर्गत माननीय रवी राणा आमदार बडनेरा विधानसभा व माजी खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दमदार आमदार चषक राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान अमरावती येथील दसरा मैदान बडनेरा रोड येथे करण्यात आले आहे. या सामन्यामध्ये सांगली, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, यवतमाळ, अकोला, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, पुणे, पुसद येथील एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या आयोजनाबाबत सामन्याचे मार्गदर्शन व युवा स्वाभिमान पार्टीचे संयोजक श्री संजय हिंगासपुरे व श्री मिलिंद कहाळे व पार्टी प्रवक्ता मिलिंद कहाळे, ॲडव्होकेट रोहन शर्मा, आकाश पाटील, सुबोध शुक्ला, सौरभ देशमुख, स्वरूप कुदळे, समीर पाटील, जयकुमार गुप्ता, विवेक पवार, जितेश जाकोटिया, राम गुप्ता, मनीषजी पावडे, सर्वज्ञ फाउंडेशनचे मनीषजी पावडे व अमरावती टेनिस क्रिकेट बॉल असोसिएशन व अमरावती टेनिस क्रिकेट बॉल असोसिएशन यांच्याद्वारे संयुक्त पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. हॅलो, बंद आहे सुरू करून तिकडे दादा ते बटन आहे खाली आवाज. हॅलो हॅलो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले आपण सर्व प्रिंट मीडिया व तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व प्रतिनिधी मी आपणा सर्वांचं युवा स्वाभिमान पार्टी, सर्वज्ञ फाउंडेशन तथा अमरावती क्रिकेट बॉल टेनिस असोसिएशनतर्फे स्वागत करतो. आपणा सर्वांना सांगायचं म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की अमरावतीमध्ये प्रथमच आजपर्यंत कधीही असं आयोजन झालेलं नाही, न भूतो न भविष्यातही असं आयोजन या ठिकाणी अमरावतीमध्ये 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 दसरा मैदान या ठिकाणी भव्य टेनिस क्रिकेट बॉलचे या ठिकाणी मॅचेस आयोजित केलेले आहे, ज्यामध्ये दमदार आमदार चषक या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे त्या ठिकाणी देण्यात येत आहे. तसेच जी टीम विजेता होत आहे त्या टीमसाठी 4 लाख रुपयांचं भव्य पारितोषिक, तसेच उपविजेत्या संघाला 2 लाख रुपयांचं भव्य पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांना 11,000 रुपये व मॅन ऑफ द सिरीज याला 15,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. यापूर्वी अमरावतीमध्ये असं आयोजन कधीही झालेलं नाही. ही राज्यस्तरीय क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी अमरावतीला होत आहे, ज्यामध्ये 16 संघ या ठिकाणी सहभागी होतील. त्यांचा संपूर्ण राहण्याचा व जेवणाची व्यवस्था तसेच त्यांना टी शर्ट या सर्व गोष्टी आयोजकांतर्फे देण्यात येणार आहे. तसंच अमरावतीच्या क्रिकेटप्रेमींसाठी व तसेच अमरावतीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांसाठी त्या ठिकाणी 3,000 लोकसंख्या, प्रेक्षक संख्या, क्रिकेटप्रेमीची संख्या मावेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे. आणि महिलांसाठी विशेष करून त्या ठिकाणी महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था केलेली आहे. तरी मी सर्व अमरावतीकरांना, क्रिकेटप्रेमींना युवा स्वाभिमान पार्टी, सर्वज्ञ रोटी फाउंडेशन व तसेच अमरावती क्रिकेट टेनिस बॉल असोसिएशनतर्फे आपणास विनंती करतो व युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आपणास विनंती करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं व क्रिकेट टुर्नामेंटचा आनंद घ्यावा. ठीक आहे. सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व तसेच अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉलचे क्रिकेट मॅचेस या स्वाभिमान महोत्सव अंतर्गत या ठिकाणी अमरावतीला 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान घेण्यात येत आहे. त्यामध्ये दमदार आमदार चषक हा चषक यापूर्वी अमरावतीला कधीही राज्यस्तरीय झालेला नाही. हा ऐतिहासिक या ठिकाणी अमरावतीला चषक होत आहे, ज्यामध्ये 4 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक आहे. तसंच उपविजेत्या संघाला 2 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन 11,000 रुपये, बेस्ट बॉलर 11,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज 15,000 रुपये अशा प्रकारचे भव्य
भरघोस पारितोषिक या टुर्नामेंटमध्ये देण्यात येत आहे, ज्यामध्ये राज्यस्तरीय संपूर्ण राज्यातून 16 टीम या ठिकाणी अमरावतीला येणार आहे. आणि महत्त्वाची विशेष बाब म्हणजे या अमरावतीमध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचं भव्यदिव्य आयोजन स्वाभिमान महोत्सवच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांना, क्रिकेटप्रेमींना बसण्याची अतिशय सुसज्ज व्यवस्था केलेली आहे, ज्यामध्ये 3000 प्रेक्षक संख्या त्या ठिकाणी बसू शकेल एवढी मोठी व्यवस्थित अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. आणि महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तरी अमरावतीमधील सर्व क्रिकेटप्रेमींना, प्रेक्षकांना मी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे नम्र विनंती करतो की आपण त्या ठिकाणी या क्रिकेट मॅचेसचा आनंद घ्यावा व अशा प्रकारे या ठिकाणी अमरावतीमध्ये जे राज्यभरातून खेळाडू येत आहेत त्यांचा उत्साह द्विगुणित करावा. धन्यवाद.